केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन 4 कामगार संहितांमुळे कायमस्वरूपी, कंत्राटी व हंगामी कामगारांसह एक्झिक्युटिव्ह आणि ऑफिसर यांच्या नोकरीच्या अटी, सामाजिक सुरक्षा, किमान वेतन तसेच कामाच्या पद्धतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कामगारांनी आपल्या हक्कांबाबत सजग राहून संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जनरल मजदूर सभा ठाणेचे जनरल सेक्रेटरी तथा कामगार नेते संजय वडावकर यांनी केले। जनरल मजदूर सभा ठाणेतर्फे रोहा येथे कामगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नवीन 4 कामगार संहितांमुळे कामगारांवर होणारे परिणाम या विषयावर आयोजित या शिबिरात कामगारांना विविध कायदेशीर तरतुदी व संभाव्य परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी कामगार नेते संजय वडावकर आणि ॲडव्होकेट अनिरुद्ध कोयंदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते। यावेळी बोलताना वडावकर यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणांवर चिंता व्यक्त करत कामगारांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे काम कंपनीकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। युनियन कमकुवत झाल्यास किंवा संपुष्टात आल्यास कामगारांना अचानक कामावरून कमी करण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। त्याचबरोबर किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि ESIC यांसारख्या सामाजिक सुरक्षेच्या हक्कांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले। पूर्वी 100 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कंपन्यांना बंद करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक होती। मात्र आता ही मर्यादा 300 कामगारांपर्यंत करण्यात आल्याने कामगारांच्या नोकरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा मुद्दा वडावकर यांनी उपस्थित केला। 300 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांमध्ये मालकांना अधिक अधिकार मिळाल्यास कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी संघटनांची भूमिका आणखी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नवीन कामगार संहितांमध्ये संप पुकारण्यासाठी 60 दिवसांची नोटीस देण्याची तरतूद असल्याचे सांगत कामगारांच्या आंदोलनाच्या अधिकारावर मर्यादा येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली। तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या अधिकारांमध्येही बदल झाले असून कामगारांच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले। आपले राज्य पुढे जाण्यासाठी कामगारांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे। आमच्या युनियनने कधीही संप केला नाही, मात्र वेळ पडली तेव्हा कामगारांच्या हक्कांसाठी आंदोलन केले आहे, असे वडावकर यांनी सांगितले। आज महत्त्वपूर्ण कामगार प्रशिक्षण शिबिर होतं आणि त्याला मार्गदर्शन करायला मी होतो, मॅडम होत्या आणि ॲडव्होकेट अनिरुद्ध कोयंदे साहेब होते। हे अनेक वर्ष विविध कोर्टात प्रॅक्टिस करतात आणि अनेक कामगार संघटनांशी जोडलेले आहेत आणि मी सुद्धा आपल्याला माहिती आहे की हिंद मजदूर सभा महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी आहे आणि देश पातळीवरती सर्व हिंद मजदूर सभेच्या विविध संघटनांचं नेतृत्व करतो। केंद्र सरकारने जे संपूर्ण कामगार कायदे काढून टाकून 4 लेबर कोड आणलेले आहेत त्याबद्दल माहिती देण्यासाठी आज प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं। आमच्या सर्व कामगार संघटनाची एकच भूमिका आहे आणि म्हणणं आहे की हे सर्व 4 कोड आहेत ते सर्व कामगार विरोधी आहेत, कामगार संघटना विरोधी आहेत आणि जे कामगारांनी लढून त्यांचे कामाचे हक्क, कामाचे तास, सुट्ट्या, रजा आणि असे असंख्य कायदे ते आणि त्यांच्या संघटनांनी आणि नेत्यांनी मिळून दिले होते ते या 4 कोडद्वारे कामगाराचं संरक्षण काढण्याचा केंद्र सरकारने या 4 कोड इंट्रोड्यूस करून त्या पद्धतीने अंमलवलंय। त्याला विरोध करण्यासाठी आपण देश पातळीवरती आंदोलन चालू आहेत, पण कामगारांमध्ये पण जनजागृती या विषयाबद्दल व्हावी या दृष्टीने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे घेऊन याची माहिती देण्याचं काम। कंत्राटी कामगारांचा वेतन जो आहे तो सरकार मान्यतेने जेवढा आहे तेवढा दिला जात नाही, त्याला वास्तविक काय कारण असतील? एकतर कामगारांचं मिनिमम वेतन जे सरकारने निर्धारित केलेलं आहे ते अत्यंत कमी आहे। जवळजवळ 15,000, 17,000, 12,000 ते 17 मध्ये आहे। एका साध्या रस्त्यावर काम करणाऱ्या मजुराचा सुद्धा दिवसाचा पगार 800 रुपये असतो। त्या कंपनीमध्ये 12 तास 8 तासची ड्युटी करतात, कंपन्यांमध्ये कष्ट करतात, त्यांचा सुद्धा पगार कमी आहे। आमच्या संघटनांचं मागणी आहे काय तो किमान वेतन सगळीकडे 28,000 तरी व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त, आणि महागाई भत्ता त्याला जोडला पाहिजे तर 4 माणसाचं कुटुंब व्यवस्थित जगू शकतं। आणि ते मागणं असताना एकीकडे कमी मिनिमम वेतन आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही, कारण कामगार अंमलबजावणी जी यंत्रणा आहे ती सुद्धा कार्यरत या बाबतीमध्ये नाही। सर, कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात काय सांगाल? कामगारांच्या
सगळे कायदे तयार करायचे परंतु अंमलबजावणी करायची पाश्चात्य देशात या बाबतीत असं म्हणता येईल की पहिली अंमलबजावणी ते कठोरपणे केली जाते त्यामुळे आपल्या हा कामगार कायद्यांची यापूर्वीच राजस्थान सरकारने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर तेथे उद्योग झालेले नाही त्यामुळे या नवीन सुधारणाप्रमाणे सरकारचे असं म्हणणं असेल की उद्योग वाढीसाठी इतर सुद्धा बाबी आवश्यक आहेत त्या तिकडे नाहीये सर, वकिली पेशात आपण काम करता, कामगारांच्या अनेक समस्या आपल्याकडे येत असतील, त्या कशा टॅकल करता आणि काय सांगाल? कामगारांच्या समस्या काय आहेत ते प्रथम समजून घेणं महत्वाचं असेल ते समजून घेतल्यावर आपल्या जे काही ज्ञान आहे त्याप्रमाणे त्यांना सल्ला दिला जातो किंवा नोटीस वगैरे जे काही केस टाकायची आवश्यकता असेल तर तसा सल्ला देतो. बऱ्याच ठिकाणी कामगारांना दबवण्यात येतं प्रशासनाकडून. बरोबर आहे दबवण्यात त्याचं कारण म्हणजे त्यांची युनियन स्ट्रॉंग संघटित व्हायला हवे युनियन स्ट्रॉंग केली पाहिजे किंवा युनियन असली पाहिजे आणि त्याप्रमाणे युनियन जर तो विषय घेईल तर दबावण्याचा प्रश्न येणार नाही. युनियन स्ट्रॉंग नसेल बोलत असेल तर या मागे काय कारण असतील नक्की? याच्या मागे कारण म्हणजे आता आपल्याकडे अंमलबजावणी येत नाहीये किंवा युनियन मध्ये शिरलेल्या इतर वाईट गोष्टी आहेत जे कोणी स्थानिक नेते वगैरे असू शकतील वगैरे वगैरे तडजोडी करतात असे योग्य तुम्ही नेता निवडला असेल तर तो केव्हा तडजोड करत नाही कामगारांना मिळवून द्यायचा प्रयत्न करतो. त्यांची निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे असायला पाहिजे? युनियनची निवडणूक प्रक्रिया आता याच्या पूर्वी महाराष्ट्र रेकग्निशन जो MRTO ऍक्ट आहे त्यामध्ये दिलेली आहे वोटाचा जर मेजॉरिटी असेल असेल तर जास्त असेल तर तो त्या संघाला युनियनला मान्यता मिळते ते त्यातल्या त्यात चांगला तो कायदा मान्यता देण्याचा तो आता सरकारने रद्द करू नये अशी अपेक्षा. एकंदरीत सर्व युनियन धारकांना काय मेसेज द्याल आपण एक वकिलात म्हणून? युनियनमध्ये सातत्य असायला हवं सर्व युनियननी एकत्रितपणे काम केलं पाहिजे त्या कामगार कायद्याला विरोध केला पाहिजे. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.